नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। उन्हाळ्यात रिफ्रेशिंग असं ड्रिंक सर्वांनाच आवडतं, तर 1 कप पुदिन्यापासून मी इथे तुम्हाला रिफ्रेशिंग ड्रिंक बनवून दाखवणार आहे। तर 1 कप भरभरून पुदिना घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात, आपण तो ॲड करून घेऊया। आता या पुदिन्याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे, पेस्ट बनवून घ्यायचं आहे। ह्याचा रंग हिरव्याच्या हिरवा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकणार, हिरव्याच्या हिरवाच रंग राहणार, कारण की आपण यात बर्फाचा वापर केला आहे। मिक्सरच्या गरम वाफेमुळे ह्याचा रंग बदलू शकतो, पण बर्फ आणि थोडंसं पाणी करून ही पेस्ट बनवून घेतली आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या वाटीने तुम्ही बघू शकता 1 वाटी बरोबर झाला आहे। आता या 1 वाटीसाठी आपण 300 ग्राम खडी साखर घेतली आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नॉर्मल साखरही वापरू शकता, पण या खडी साखरेचं पोटासाठी आपल्याला थंड असतं। तुम्ही सुरुवातीला बघू शकता ही जाड होती, तर मी हिला थोडी ठेचून घेतलंय। थोडं बारीक करून घ्या, जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्या। आता एक कढईमध्ये आपण हिला वितळून घ्यायचं आहे। तर 1 वाटी पाणी ॲड करून ह्याचा आपल्याला एकदम चिकट पाक असं करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे स्लो गॅसवर करायचं आहे आणि नंतर गॅस फास्ट करून घ्यायचं आहे, कारण की जोपर्यंत हे खडी साखरेचे तुकडे वितळत नाही आपली पुढचं काही काम होऊ शकत नाही। ह्याला छान असं वितळून घ्यायचं आहे। हळूहळू तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे वितळत आलंय आणि ह्याला उकळी यायला सुरुवात होईल। उकळी आल्यावर गॅस फास्ट करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता त्याचं 1 तारी पाकच्या आधी थोडं चिकट लागतं, तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता थोड्याच वेळात हे होऊन जाईल। आता आपण चेक करून घेऊया हे एक चिकट लागतंय की नाही, कसं चिकट लागतंय ते तुम्ही बघू शकता। हे असं चिकट लागतंय आपल्याला। आता आपण ह्याच्यामध्ये जे मिश्रण केलं होतं, जे 1 वाटीचं मिश्रण आहे ते ॲड करून आपल्याला त्याला उकळी मारून द्यायचं आहे। जवळजवळ या सर्व प्रोसेससाठी 15 ते 17 मिनटं लागतील, तर अंदाज पकडून चला तेवढ्या वेळात हे होऊन जाईल। या मिश्रणालाही छान उकळी आली पाहिजे। अगदी अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे। बडीशेपचे दाणे ह्याला आपलं थंडावा देतील आणि दिसायलाही छान दिसेल। बडीशेपचे दाणे घातल्यावर अगदी 2 ते 3 मिनटं अजून असंच राहू दे फास्ट गॅसवर। ही पुढील सर्व प्रोसेस फास्ट गॅसवरच राहील। आता ह्याला सर्व मिक्स करून घेऊया आणि यात आपल्याला एक मसाला ॲड करायचा आहे। काळं मीठ, आपलं नॉर्मल मीठ, जिरे पावडर आणि आपलं थोडंसं काळी मिरीची पूड घ्यायची थोडंसं। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे। असंही तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही, पण गाळून घेतल्याने जे काही एक्स्ट्रा त्यात कण असतील वगैरे ते निघून जातील, जाडसर काही कण राहिले असतील तर। आता आपण ह्याला गाळून घेऊया। चाळणीच्या साहित्याने तुम्ही ह्याला गाळून घ्यायचं आहे आणि ह्याला त्याचं ते एक्स्ट्रा जे आहे ते असं रस काढून घेऊया। आता हे आपलं गाळून झालं मिश्रण तुम्ही बघू शकता आणि यात जवळजवळ मी 2 लिंबाचा वापर केला आहे। लिंबू कंपल्सरी आहे, 2 लिंबूचा वापर करूया, तो पण मी यात गाळून घेतला आहे। तुम्ही बघू शकता आपला तर हे मिश्रण रेडी आहे। जो मसाला मी सांगितला होता आणि चाट मसालाही नक्की ॲड करा। तुम्हाला मसाले कळाले नसतील तर मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवते आणि जवळजवळ तुम्ही आरामात ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। सर्व करण्यासाठी बर्फ, थोडंसं 2 चमचे हे मिश्रण पाहिजे आणि तुमच्या आवडीचा कोणताही सोडा तुम्ही ॲड करा आणि आपलं हे ड्रिंक रेडी टू ड्रिंक आहे। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।